हाय मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत स्पायडर बायसेप कर्ल। आता नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा एक बायसेपचा वर्कआउट आहे। तर फर्स्ट तुमचा बेंचचा अँगल हा इन्क्लाइन पाहिजे। जसं तुम्ही इन्क्लाइन चेस्टसाठी जो अँगल ठेवता तोच अँगल स्पायडर बायसेप कर्ल हा वर्कआउट करताना तुम्हाला ठेवायचा आहे। तुमचे पाय तुमच्या शीटला चिपकून असतील, इथे थोडंसं ॲडजस्ट करून ठेवायचं आहे ह्याच्यावरती, हे पाय सटकणार नाही आहेत। आणि तुमची शीट तुमच्या क्लॅविकल बोन आणि चेस्टच्या आतमध्ये पाहिजे। इथे हाताचा डिस्टन्स हा तुमच्या नॅचरल फॉर्मपेक्षा थोडंसं वाईड ठेवायचं आहे। हात स्टेबल असतील, स्ट्रेट लाईनमध्ये स्लो डाऊन करायचं। तुम्हाला अजून काही वर्कआउटबद्दल डाऊट असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या पेजला फॉलो करा। भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।